पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ चांगलीच वादात सापडली आहे. पोर्नोग्राफी नेटवर्कशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या आठवड्यात गहना वशिष्ठ हिच्या घरी ईडीची धाड पडली होती. सोमवारी ही अभिनेत्री ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. तेथे तिची ईडीकडून 7 तास चौकशी झाली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. गहना हिचे नाव बऱ्याच काळापासून पोर्नोग्राफी प्रकरणाशी जोडले गेले आहे. साल 2021 साली पहिल्यांदा तिचे नाव या प्रकरणात समोर आले होते. गेल्या आठवड्यात तिच्या घरी छापे पडले होते. त्यात अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या. आता या प्रकरणात तिची चौकशी झाली आहे. तिला मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठ हिची गेल्या आठवड्यात 7 बँक खाती फ्रीज करण्यात आली होती. तसेच तिचे 2 मोबाईल फोन आणि अनेक डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आले होते. गहना हिच्या आधी राज कुंद्रा यांना देखील समन्स जारी करण्यात आले होते आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात देखील आले होते, परंतु त्यांनी थोडा वेळ मागितला होता. जेव्हा पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांना अटक झाली होती त्याचवेळी गहना या प्रकरणी वादात सापडली. त्याचवेळी तिच्या अडचणी वाढल्या होत्या. 29 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा याच्या घरी देखील ईडीची धाड पडली होती. ज्यानंतर या प्रकरणात प्रतिक्रिया देताना त्यांनी या प्रकरणात आपण गेली 4 वर्षे तपासाला सहकार्य करीत आहोत. पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील त्यांनी या प्रकरणात अखेर सत्याचा विजय होईल असे म्हटले होते. गेल्या आठवड्यात राज कुंद्रा, गहना वशिष्ठ आणि अन्य लोकांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर ईडीच्या हाती जे पुरावे मिळाले त्याच आधारे ईडी पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणाशी जुळलेल्या मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा तपास पुढे नेत आहे.